हिंगनघाट तहसील कार्यालय के सामने महाराष्ट्र राज्य वरिष्ठ नागरिक एवं निराश्रित अत्याचार मुक्ति संघर्ष समिति की ओर से निराश्रितों, किसानों और असंगठित को न्याय दिलाने के लिए पिछले 2 दिनों से अनिश्चितकालीन धरना आंदोलन शुरू है। समिति की अध्यक्ष मंगला ठक के नेतृत्व में यह आंदोलन जारी है। ठक ने मांग की है कि निराश्रित और 55 वर्ष से अधिक उम्र के किसानों को 5,000 रुपये मासिक वेतन मिलना चाहिए। साथ ही निराश्रितों की आय सीमा 21,000 से बढ़ाकर 50,000 तक की जाए। निराश्रितों और किसानों को नियमित सब्सिडी दी जाए, तो वहीं अन्य मांगों को लेकर आंदोलन किया जा रहा है। इस धरना आंदोलन में निशिकांत भाऊ शिंगरू, चिंतामन दारुणकर, दिवाकर आसोले, गजानन भोमाले, शेषराव भोयर और आदि पुरुष महिलाएं शामिल हुए। गेल्या 15 वर्षापासून निराधारांसाठी लढा देते आणि निराधार शेतकरी व असंघटित वर्ग हा अजूनही जागृत झालेला नाही। यांचे वारंवार मी आंदोलन करते आणि शासन दरबारी माझे प्रश्न मांडत असते निराधारांच्या वतीने। निराधारांसाठी एक मुख्यतः मागणी अशी टाकलेली आहे आपण की निराधारांना पूर्वी 600 रुपये महिना मिळत होता। 600 रुपये त्यांचं भागत नव्हतं। आपण 1500 ची मागणी केली, सरकारने यावेळी 1500 दिले, पण 1500 रुपयात भागते का यासाठी आम्ही 5,000 ची मागणी टाकली। सोबतच शेतकऱ्यांना सुद्धा शेतीची अट न लावता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 10 एकरवाल्यांना निराधार योजनेचा लाभ मिळतो, तर आमच्या वर्धा जिल्ह्यातील महिलांना किंवा पुरुषांना का नाही मिळत याच्यासाठी आम्ही निराधारांचा शेतीची अट न लावता निराधार योजनेमध्ये पेन्शन योजना लागू करण्यात यावं। सोबतच शासकीय नोकरदार हा 58व्या वर्षी रिटायर्ड होतो, तर माझा शेतकरी, माझा निराधार हा 65व्या वर्षी कसा रिटायर्ड होतो। त्यासाठी मी 55 वर्ष, त्याहीपेक्षा अगोदर व्हायला पाहिजे यासाठी मी 55 वर्षाची अट टाकलेली आहे की 55व्या वर्षी आमचा निराधार थकतो, आमचा शेतकरी थकतो कष्ट करून। त्यासाठी आम्ही 55 वर्षाची अट कमी करून मागितली आहे। निराधारांसाठी, ज्येष्ठ नागरिक व वृद्धापकाळ काळासाठी निराधारांसाठी 65 वर्ष कमी करून 55 वर्ष देण्यात यावं। सोबतच घरकुल योजनेमधील ड क्रमांकाची यादी खोलण्यात यावं यासाठी आम्ही घरकुल योजनेसाठी ड क्रमांकाची यादी आम्ही खोलण्यासाठी धरण्याला बसलो होतो। याही अगोदर आम्ही बरेचदा ह्या मागण्या मागितल्या होत्या, परंतु आतापर्यंत ड क्रमांकाची यादी खोललेली नाही आहे। सोबतच पिंपळगाव व कुंभी येथील BPLची यादी मुख्यतः पूर्ण टोटली रद्द करण्यात आली काही नेत्या मंडळींच्या आगाऊपणामुळे, तर ती सुधारित सर्वे करून किंवा मग जुनी यादी खोलण्यात यावी आणि त्या कुंभी व पिंपळगाव येथील लोकांना त्याचा लाभ मिळण्यात यावा। सोबतच हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। शेतकरी हा त्याच्या मालाचा हमीभाव ठरवू शकत नाही का? कारण त्याला तो अधिकार नाही आहे। शेती 2 रुपयाच्या भावाने घेते, 20 रुपयाच्या भावाने विकते। तो माणूस शेतकरी त्याचं आयुष्य, त्याची बायको, त्याची पोरं, आई वडील, संपूर्ण त्याच्या परिवारातला वर्ग हा शेतीत राबतो आयुष्यभर। आणि नाही, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे थोडं वेळ द्या मला, कारण शेतीमध्ये राबतो, त्याचा बाप राबतो, त्याच्या बापाचा बाप म्हणजे आजोबा राबतो आणि वर्षोनवर्ष पिढी हे लोक शेती करतात तरी सुखी होत नाही। माझा कास्तकार हा सुखी होत नाही। मग ही जर शेती 2 रुपयाच्या भावाने विकत घ्यायची आणि 20 रुपयाच्या भावाने विकायची, तो दलालही सुखी होतो आणि तो जो घेणारा लेआउटवाला सुद्धा सुखी होतो। दुसऱ्या वर्षी बिल्डिंग बांधतो आणि लाखो करोडो रुपयाची संपत्ती कमवतो। त्याला जर त्याच्या मालमत्तेचा विकत घेतलेल्या आमच्या शेतकऱ्याकडून विकत घेतलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार आहे, एखाद्या दुकानदाराला भाव ठरवण्याचा अधिकार आहे, एखाद्या भजे विकणाऱ्याला भाव ठरवण्याचा अधिकार आहे, तर माझ्या शेतकऱ्याला त्याच्या मालाचा हमीभाव ठरवण्याचा अधिकार का नाही आहे? इतक्या वर्षापासून सरकार, शासन झोपलेलं आहे का? यावर का लक्ष देत नाही? यासाठी मी मुख्यतः या सगळ्या मागण्या इथे रटून धरलेल्या आहे। हे आंदोलन जोपर्यंत शासन दरबारी मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन पाऊस सकाळपासून पाऊस चाललेला आहे, तर ह्या मागण्या आम्ही रटून धरणार आहोत।